तुम्ही पाहू शकता की हे जे यांनी चेंबर बनवलेलं आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम, या सिस्टममध्ये जे पाईप्स आहे त्याची थिकनेस किती आहे, त्याची टेक्निकली स्पेसिफिकेशन काय आहे, त्याची डायमेन्शन काय आहे, हे सुद्धा ॲज पर टेंडर योग्यता त्याची आहे की नाही ती पूर्ण आपल्याला चाचणी करावी लागेल. त्याच्यानंतरच आपल्याला सॅटिस्फाय होईल की हे पाईप योग्य मजबूतीचा पाईप टाकलेला आहे आणि तो भविष्यामध्ये तो लॉंग टाईम चालणारा असेल. तुम्हाला काय वाटतं हे चेंबर जे बनवलेलं आहे ते बरोबर नॉर्म्सप्रमाणे बनवलेत आहेत का? त्याचे आउटलेट्स वगैरे सर्व व्यवस्थित आहेत का? मला तर बघून असं वाटत नाही की हे नॉर्म्सप्रमाणे दिसत नाही आहे. कारण की तुम्ही पाहू शकता की आताच हा पाईप आत्ताच फुटला आहे एक दगड पडल्यावरच. तर पुढे त्याचा काय होईल ते समजू शकता तुम्ही. त्याचा भुयारी गटार योजनेचा पाईप लावण्यात आलेला आहे. एक दगड पडला तर तो पाईप इथं फुटलेला आहे. असे फुटलेले पाईप जर असतील तर ही भुयारी गटार किती टिकेल याची जरा गॅरंटी काय वाटत नाही आहे. आणि PCC वगैरे काही केलेलं दिसत नाही आहे. सरळ भाषेत बोलला गेला तर हे प्रोजेक्ट फेल आहे आणि हे जनतेचं नुकसान आहे आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.